अध्यक्ष महोदय, खरं तर एक चांगलं बिल आज हाऊसमध्ये सन्मान्य सदस्य अमितजींनी मांडलेलं आहे. काही त्याच्यात 2-3 मला सूचना होत्या. पहिली गोष्ट म्हणजे जे एक कमिशनरचं जे आपण सांगितलंत, की कोणी असू शकतो. मला वाटतं ते तसं कोणी किंवा तेवढं ओपन न ठेवता कोणीतरी अर्थतज्ञ असेल किंवा जसे आधी आपल्याकडे माशेलकर साहेब, केळकर साहेब, काकोडकर साहेब असे अनेक किंवा आता नरेंद्र जाधव साहेब वगैरे जे आपण समित्यांवर नेमतो, काही अर्थतज्ञ असतील किंवा IAS अधिकारी असतील, त्याची एक चौकट आपल्याला करायला पाहिजे. कारण कोणी जर आपण एवढं ओपन ठेवलं तर ती कमिटी इथे तिथे भरकटू शकते. मला वाटतं त्याच्यात राजकारण खेचलं जाऊ शकतं, तर ते एक आपण करायला पाहिजे. दुसरं म्हणजे माझा एक सल्ला किंवा सूचना होती त्यावेळी जेव्हा आमचं सरकार होतं, की ज्या कॅबिनेट नोट येतात, त्या कॅबिनेट नोटवर देखील खालती कुठच्या SDG प्रमाणे आपण ही कॅबिनेट नोट आणतोय, हे आपण करायला पाहिजे. कारण म्हणून मगाशी जे सन्मान्य सदस्य अमितजी बोललेत, की क्वांटिफायबल डेव्हलपमेंट. मला वाटतं जर आपण ह्या कॅबिनेट नोट्स आणल्या तर ते क्वांटिफायबल डेव्हलपमेंट आहे. कॅबिनेट नोटच्या खालती शाश्वत विकासाचं जे ध्येय आहे त्याच्यात कुठच्या ध्येयाच्या खालती आपण आणत आहोत ते आणणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सन्मान्य मंत्री महोदय जे आता म्हणाले, की वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट बघतो, आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट बोलतो. साधारणपणे $1 ट्रिलियन इकॉनॉमी, $5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जेव्हा आपण जात असतो, 70च्या दशकामध्ये वर्ल्ड बँकची जी एक आयडिओलॉजी होती, की प्रगत राज्य किंवा प्रगत देश म्हणजे नुसतं श्रीमंत देश नाही, तर तिकडची लोकं देखील श्रीमंत असायला पाहिजे. त्यांचा पर पर्सन जो इन्कम असतो तो देखील तसाच असायला पाहिजे. मला वाटतं त्याच्यावर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे प्रत्येक जिल्ह्याचं जर आपण क्वांटिफाय करायला लागलो आणि प्रत्येक अर्थसंकल्पाच्या आधी जसं आपण एक आर्थिक पाहणी अहवाल आणतो, तसं हा एक न्यूट्रल कमिशनर किंवा ह्या एक न्यूट्रल कमिशनर नेमून त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक जिल्ह्याचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्ससोबत हे फ्युचर जनरेशनसाठी आपण SDG प्रमाणे कुठे आहोत नेमकं, क्वांटिफायबली आपण कुठे जायला पाहिजे, तसं जर आपण सादर करायला लागलो तर मला वाटतं त्याचा महाराष्ट्राला पुढच्या काळात खूप मोठा फायदा होऊ शकेल. एवढंच माझं म्हणणं, याच्यावर मी इथे थांबतो. धन्यवाद.